नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर या प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. व्हिडिओ लेक्चर नंबर 3, okay, from the chapter superposition of wave. Again we are discussing the two more examples, okay, and the first one is repeated in the two consecutive year 2022 आणि 2023ला महाराष्ट्र सिटीमध्ये दोनदा आलेला एक्झाम्पल आहे, त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे आणि अतिशय सिंपल पारवला. आणि हा क्वेश्चन त्याहीपेक्षा सिंपल जो क्वेश्चन महाराष्ट्र सिटी 2021ला आलेला. जस्ट डायग्राम काढायची आहे, 2 मिनिटात क्वेश्चन सॉल्व होतो. बघा, पहिला क्वेश्चन डिस्कस करूया आपण. अतिशय सिंपल, काही मोठी अडचण नाही, काहीच नाही. चला तर आपण पहिल्या न्यूमेरिकलचा सोल्युशन डिस्कस करूया. क्लिअर? ए स्ट्रिंग ऑफ मास एम, एक स्ट्रिंग आहे जिचं मास एम आहे, इज अंडर अ टेन्शन टी, काही हरकत नाही. द लेंथ ऑफ दॅट स्ट्रिंग इज कॅपिटल एल, फुल स्टॉप. अ ट्रान्सवर्स वेव स्टार्ट्स फ्रॉम द वन एंड ऑफ द स्ट्रिंग, फुल स्टॉप. द टाइम टेकन बाय द वेव टू रीच द अदर एंड इज. बघा, फ्री बॉडी डायग्राम काढूया आपण, क्लिअर कट लक्षात येते. ठीक आहे, एक स्ट्रिंग आहे, ठीक आहे, एक स्ट्रिंग आहे, ठीक आहे, जिचं मास कॅपिटल एम आहे, जिचं लेंथ कॅपिटल एल एम आहे. पायवोटेड आहे कुठं तरी सांगतो, इथं लक्षात. एक स्ट्रिंग आहे जिचं मास कॅपिटल एम आहे, ओके, अंडर टेन्शन टी. ती स्ट्रिंग काय सस्पेंड होऊन राहिली, ओके, काही हरकत नाही. आणि त्या स्ट्रिंगचं लेंथ आहे. अ ट्रान्सवर्स वेव स्टार्ट्स फ्रॉम द वन एंड ऑफ द स्ट्रिंग, काय, ओके. समजा या पर्टिक्युलर एंडपासनं त्या स्ट्रिंगमध्ये ट्रान्सवर्स वेव काय झाली, म्हणजे धावायला सुरुवात झाली, स्टार्ट झाली, ओके. आणि मग या एंडला पोचेपर्यंत येत्या लक्षात, ट्रान्सवर्स वेव समजा सुरू झाली या एंडपासून आणि या एंडला पोचेपर्यंत काय विचारलं, टाइम टेकन बाय दॅट वेव टू रीच द अनदर एंड, ओके, विच स्टार्ट फ्रॉम दिस साइड. एका एंडला ट्रान्सवर्स वेव स्टार्ट झाली आणि दुसऱ्या एंडला पोचण्यापर्यंत तिनं टाईम विचारला, किती टाईम घेतला. चला, काही हरकत नाही. बघा, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, velocity equals to square root of capital T divided by small m. V is nothing but the velocity of that transverse wave. Capital T is nothing but the time period. Small m is nothing but the linear density. It means mass per unit length. जी काही स्ट्रिंग आहे तिची आहे लिनियर डेन्सिटी, ओके. म्हणजे स्मॉल एम डेन्सिटीचा एक प्रकारची. डेन्सिटी म्हणजे काय, मास पर युनिट लेंथ. कशाचं? स्ट्रिंगचं मास पर युनिट लेंथ म्हणजेच काय, डेन्सिटी. सो इन प्लेस ऑफ स्मॉल एम, ओके, इन प्लेस ऑफ स्मॉल एम कॅपिटल एल बाय एल, ठीक आहे. मग जर रिअरेंज जर केलं, कॅपिटल टी डिवायडेड इंटू एल डिवायडेड बाय एम, दिस इज व्हेलॉसिटी. परंतु आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे का? नाही, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, टाइम. व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट, जनरल डेफिनेशन अपॉन टाइम. जनरल डेफिनेशन 7वी 8वीतली डेफिनेशन, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता जी काही वेव आहे ती इथनं सुरू करणार आणि इथपर्यंत काय होणार, अदर एंडपर्यंत येणार, ठीक आहे. म्हणजे इथून तर इथपर्यंत डिस्प्लेस झाली, ओके, इथं लक्षात, ओके. इथून तर इथपर्यंत डिस्प्लेस झाली. मग इथून तर इथपर्यंत जो काही तिचा डिस्प्लेसमेंट झाला, ओके, इथून तर इथपर्यंत जो काही डिस्प्लेसमेंट झाला तो किती राहणार, कॅपिटल एल. येताना लक्षात, जनरल डेफिनेशन ऑफ व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत जी काही वेव्ह डिस्प्लेस झाली, जी काही तिने डिस्टन्स कव्हर केला, ती कोणाच्या बरोबर राहणार, त्या स्ट्रिंगच्या लेंथ बरोबर. म्हणजे डिस्प्लेसमेंटला मी लिहितो लेंथ डिवायडेड बाय टाइम. टाइम टेकन बाय दॅट वेव्ह टू रीच टू द अनदर एंड वेन इट स्टार्ट फ्रॉम द अपर एंड, ठीक आहे. म्हणजे व्हेलॉसिटीच्या जागी आता लिहितो मी कॅपिटल एल डिवायडेड बाय स्मॉल टी इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ टी एल डिवायडेड बाय एम. काही हरकत नाही. चला, ठीक आहे. आता मी काय करू, रेसिप्रोकल करू. मला स्मॉल टी पाहिजे, देअरफॉर स्मॉल टी डिवायडेड बाय कॅपिटल एल. हा रेसिप्रोकल झाला एम डिवायडेड बाय टी एल, ठीक आहे. हा एल इकडे शिफ्ट करतो मी, देअरफॉर हा जर एल इकडे शिफ्ट केला, एम डिवायडेड बाय टी एल इंटू इकडे शिफ्ट केला, ओके. याला जर मला आत घ्यायचं असेल तर एल स्क्वेअर होतो, येताना लक्षात, ओके. देअरफॉर एम एल स्क्वेअर डिवायडेड बाय टी एल, येताना लक्षात. ही जर क्वांटिटी मला जर स्क्वेअर रूटमध्ये घ्यायची असेल तर याचा स्क्वेअर करावा लागतो, तेव्हाच स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होते आणि तो एल बाहेर निघतो.
त्याच्यामुळे 1L गेट काय होते कॅन्सल, म्हणजे शिल्लक किती राहिलं आपल्याकडं स्क्वेअर रूट ऑफ ml डिवायडेड बाय टाइम. दिस इज द टाइम टेकन बाय दॅट progressive wave to reach to the another ml divided by t. Therefore the option number 4th one is the correct one. Question is from the Maharashtra city 2022 and 2023. येते लक्षात. इतका सिंपल कॉन्सेप्ट होता. मी तुम्हाला फ्री बॉडी डायग्राममधून तुम्हाला क्लिअर गोष्टी समजल्यास असं स्ट्रिंग आहे, स्ट्रिंगमध्ये प्रोग्रेसिव्ह वेव स्टार्ट झाली, एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत पोहोचायला किती टाईम लागला, जी काय स्ट्रिंग दिलेलं आहे तिचं मास आणि लेंथ दिलेलं आहे. फॉर्म्युला आहे वेलॉसिटी स्क्वेअर रूट ऑफ टी बाय वेर टी इज टेन्शन. ठीक आहे. स्मॉल एम इज लिनियर मास डेन्सिटी डेन्सिटी म्हणजे काय मास पर युनिट लेंथ. पुट केल्यानंतर मग इथे प्रॉब्लेम आला की आपल्याला वेलॉसिटी फाइंड आउट करायची. जनरल डेफिनेशन यूज केली वेलॉसिटी, त्याच्यावरून मी L/T पुट केली. मग काय नाही, फक्त रिअरेंजमेंट. क्लिअर. पहिला तुम्ही क्वेश्चन पॉज करून नोट डाऊन करू शकता. आणि सेकंड क्वेश्चन तर अतिशय इझी. बघा आता सेकंड क्वेश्चनकडे वळूया. बघा दुसरा क्वेश्चन पहिल्याही क्वेश्चनपेक्षा अतिशय इझी, म्हणजे खूप काही मोठी अडचणच नाही होते, काही मोठी अडचण नाही. न्यूमेरिकल नंबर सेकंड. चला. ए स्टेशनरी वेव इज फॉर्म हॅव्हिंग 4 nodes along the 120 cm length of the string. काही हरकत नाही. द वेवलेंथ ऑफ द वेव इज, एकदम सिंपल. बघा एक स्ट्रिंग आहे. ओके, एक स्टेशनरी वेव त्या स्ट्रिंगवर तयार होत आहे. ओके, किती नोडसोबत? 4 नोडसोबत. आणि जी काही स्ट्रिंग आहे त्याची लेंथ किती आहे? 120 cm. 4 नोड. ठीक आहे. बघा पहिला नोड, दुसरा नोड, तिसरा नोड, चौथा नोड, म्हणजे इथपर्यंत घ्या. येते ना लक्षात? ओके. बघा नोड, पहिला नोड, दुसरा नोड, तिसरा नोड, चौथा नोड. इथं लक्षात बघा. ए स्टेशनरी वेव इज फॉर्म, तयार झाली, हॅव्हिंग 4 nodes अलॉंग द 120 cm लेंथ ऑफ द स्ट्रिंग. ही जी काही स्ट्रिंग होती तिची जी काही लेंथ आहे ती किती आहे? 120 cm. त्यांनी काय विचारलं? देन फुल स्टॉप. फाइंड द वेवलेंथ ऑफ द वेव इज. वेवलेंथ म्हणजे काय? एक पॉझिटिव्ह सायकल, एक निगेटिव्ह सायकल. ओके, इथं लक्षात, एक पॉझिटिव्ह सायकल आणि एक निगेटिव्ह सायकल, या लेंथला म्हणतो आपण वेवलेंथ. आपल्याला वेवलेंथ फाइंड आउट करायचं आहे. इथं लक्षात, एकदम सिंपल. वेवलेंथ म्हणजे काय? क्रेस्ट किंवा ट्रफ, एक पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल मिळून जी काही वेव तयार होते तिला म्हणतो आपण वेवलेंथ फाइंड आउट करायचं. एकदम सिंपल आहे. बघा टोटल पार्ट जो काही स्ट्रिंग आहे त्याचा टोटल पार्ट किती आहे? 120 cm. म्हणजे प्रत्येक जो पार्ट आहे तो कितीचा राहणार? बघा हा 40 cm, 40 + 40 80, 80 + 40 120. ओके, म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल पार्ट आहे 40 सेंटीमीटरचा. इथं लक्षात, 40 सेंटीमीटर. इथं लक्षात. ओके, आपल्याला वेवलेंथ फाइंड आउट करण्यासाठी 2 पार्ट लागतं, पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. 40 + 40 80. देअरफॉर वेवलेंथ इक्वल्स टू 80 सेंटीमीटर. आहे का काही मोठी अडचण? नाही. ऑप्शन कुठे आहे रे? चौथा. ओके, क्वेश्चन कुठे आला होता रे? महाराष्ट्र सिटी 2021. म्हणून तर म्हटलं होतं ॲज कम्पेअर टू द फर्स्ट वन, सेकंड क्वेश्चन इज मोर इझी. त्यांनी जे म्हटलं ते आपण ड्रॉ केल्यानंतर क्लिअर झालं. वेवलेंथची डेफिनेशन क्लिअर पाहिजे. एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकल मिळून काय तर ते वेवलेंथ. मग टोटल 120 आहे तर आपण 3 पार्टमध्ये डिवाईड केलं. आपल्याला वेवलेंथसाठी 2 पार्ट लागतं, 2 पार्टची ॲडिशन केली. दॅट्स इट. काय मोठी अडचण आहे? ठीक आहे. जर तुम्हाला आपला उपक्रम आवडत चालला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला, म्हणजेच कुणाला, मिस्टर प्रोफेसर या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.